Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करताना खूप आनंद होतोय. आनंद याच्यासाठी होतोय की तुझ्या प्रेमापोटी हे कवींचं सदर आहे आणि या कवींच्या सदरामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी येऊन आपली कविता आपण सादर करतायत आणि समाजातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडून समाजाच्या समस्याचे हाल करण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितच करतायत. याबद्दल खूप मोठा आनंद होत आहे. हा कार्यक्रम सादर करत असताना आम्ही प्रत्येक वेळेस अनु आणि जानू ही दोन्ही जी लवली जोडी प्रस्तुत आम्ही कार्यक्रम सादर करतो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनु आणि जानूची भूमिका कशा पद्धतीने आजच्या परिस्थितीमध्ये रंगवली जाते, कशा पद्धतीने आजची मुली आई वडिलांना तडा देऊन दुसरीकडे काहीतरी गैरप्रकार करून आई वडिलांना त्रास देतात, अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये आज चालू आहे आणि तीच सत्य परिस्थिती आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच आज देखील आपण जानूची जी भूमिका आहे ती जानूची भूमिका आपण ऐकणार आहोत. जानूची भूमिका अशा पद्धतीने होती की तो जानू त्या अणूवरती मनातून प्रेम करायचा आणि मनातून प्रेम करत असताना ही प्रेम करत करत जेव्हा जानूची भूमिका अशी होते की त्याच्या घरची परिस्थिती व्याकुळ होते, परिस्थितीने तो गांजलेला असतो आणि त्या गांजलेल्या परिस्थितीमधून तो त्या अणूची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी तो कनेक्ट होऊ शकत नाही, म्हणून स्वतःला तो नाराज होतो आणि तो त्या अणूपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो अणूपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, अर्थातच त्या प्रेमाचा भंग या ठिकाणी झालेला दिसतो आहे आणि म्हणूनच या प्रेमाचा भंग होत असताना अणूचं हृदय मात्र त्या जानूसाठी तळपत आहे आणि त्या अणूच्या हृदय त्या जानूसाठी तळपत असताना देखील ती अणू त्याच्यासाठी काय करावं आणि काय करू नाही त्या सगळ्या गोष्टी ती बघते आहे. परंतु जानूचा वेगळाच मूड असतो, कारण तो असतो स्वाभिमानी आणि या स्वाभिमानातून तो असं चित्र रंगवतोय की माझा स्वाभिमान मी राखण ठेवणार नाही, मी माझ्या प्रेयसीची माझी जी परिस्थिती आहे मी सांगणार नाही. परंतु खरं प्रेम हेच आहे मित्रांनो की जो थोड्या थोड्या गोष्टी आपल्या प्रेमामध्ये आपल्या प्रेयसीला बोलतोय, खरं त्याला तिथंच प्रेम खरं ठरते. परंतु हा असा प्रकार होत नाहीये आणि शेवटी तो जानू तिला सोडून देण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीची कहाणी आजच्या एपिसोड मध्ये आपण दाखवत आहोत. तसंच अनुची भूमिका हे आहे. अनु परिस्थितीने खबर झालेली असते, तिच्यावर खूप मोठं संकट आलेलं असतं. त्या संकटाला मात करून ती जानू सोबत असते. पण जानूला असं वाटतं ती अनु गद्दार आहे, बेईमान आहे, ती माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी वाईटपणाने वागते, माझ्या विरोधात जाते. पण तसं काही नसते. परिस्थिती ही खूप बेकार असते, संकट हे सर्वांवरती येतं. पण जानूने एकच लक्षात ठेवावं, प्रेम करावं. पैसा, व्यवहार आणि कोणत्याही अशा कशाच्याही हेतूने प्रेम नाही केलं पाहिजे. प्रेम परिस्थिती ही सर्वांवरचीच बेकार असते, पण असं नसतं की परिस्थितीमुळे प्रेम वाया घालायचं असतं. म्हणूनच म्हणते प्रेम करा, एक निष्ठेने करा, त्याच्यात व्यवहार आणि पैसा पाणी आणू नका. मला एवढंच म्हणायचंय. पण कधी आई वडिलांचे मन पण दुखून असं प्रेम करू नका. आई वडिलांच्या विरोधात जाऊ नका. आई वडिलांना सोबत घेऊन प्रेम करा. आई वडिलांचा स्वाभिमान जागृत करा आणि असंच प्रेम केलं पाहिजे. कुणाचा स्वाभिमान घाण नाही पडला पाहिजे. आणि मला कळकळून एकच विनंती आहे मुलींना की मुलींनी वाईट पाऊल टाकू नका. आई वडिलांचा स्वाभिमान घाण टाकू नका. आई वडिलांची इज्जत जाईल असं वागू नका. मला एवढीच विनंती करायचंय. म्हणूनच मला म्हणायचंय, जेव्हा जानू त्या अणूवरती प्रेम करतो तेव्हा त्या अणूवरती काय म्हणतो, मेरी हर अदा का आईना है तुमसे, मेरी हर अदा का आईना है तुमसे, मेरी हर मंजिल का रास्ता है तुमसे, कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, मेरी हर खुशी का वास्ता है तुमसे, मेरी हर खुशी का वास्ता है तुमसे. सही बात है, वास्ता तो हर खुशी का रहता है. इसलिए मुझे भी कहना है, तुझ्या सोबत हसायचंय आणि तुझ्या सोबत रडायचंय.
तुझ्या सोबत हसायचंय आणि तुझ्या सोबत रडायचंय. 7 जन्मच काय, 7 जन्मच काय, 8वा जन्म पण तुझ्या सोबतच जगायचंय. 8वा जन्म पण तुझ्या सोबतच जगायचंय. जन्मोजन्मी तो प्रियकर तुझ्याच सोबत राहील. परंतु खरं प्रेम असेल, त्या खऱ्या प्रेमामध्ये विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच पद्धतीनं आपलं प्रेम राहील असं आपण जाहीर करूया. परंतु मला आणखी एक गोष्ट म्हणायची आहे. लगी है चोट दिल पर दिखा नहीं सकते, लगी है चोट दिल पर दिखा नहीं सकते, भूला भी चाहे तो भूला नहीं सकते, मोहब्बत का अंजाम यही होता है, मोहब्बत का अंजाम यही होता है, जिसे हम दिल से चाहे उसे पा भी नहीं सकते, जिसे हम दिल से चाहे उसे पा भी नहीं सकते. सही बात आहे. दिल से चाहे उसे पा नहीं सकते. म्हणूनच मला म्हणायचंय, प्रेम हे आयुष्यभरासाठी असतं. प्रेम हे आयुष्यभरासाठी असतं. एखादी व्यक्ती जर मनात बसली, एखादी व्यक्ती जर मनात बसली की ती कायमची आपलीच असते, ती कायमची आपलीच असते. मग ती सोबत असो किंवा नसो, मग ती सोबत असो किंवा नसो, शेवटी नशिबाचा भाग आहे. पण शेवटी नशिबाचा भाग आहे. पण ती आपल्या आयुष्यात सोबत नसली तरीही, ती आपल्या आयुष्यात सोबत नसली तरीही आपण संपूर्ण आयुष्य त्याच व्यक्तीसाठी घालतो. आपण संपूर्ण आयुष्य त्याच व्यक्तीसाठी घालतो. म्हणूनच मला म्हणावंच वाटतं, फूल है गुलाब का तो टूट कर भी खुशबू देता है, फूल है गुलाब का तो टूट कर भी खुशी देता है, और प्यार करना उसी से जो रूठ कर भी अपना हो जाता है. सही बात है. रूठ कर भी अपना हो जाता है. दिल की बाजार में दौलत नहीं देखी जाती, दिल की बाजार में दौलत नहीं देखी जाती. हो जाए मोहब्बत तो सूरत देखी नहीं जाती, हो जाए मोहब्बत तो सूरत देखी नहीं जाती. एक ही शख्स से बार बार, एक ही शख्स से बार बार प्यार करना, दूसरे शख्स का जकल भी मत करना, दूसरी शख्स का जकल भी मत करना. हाँ, दूसरी शख्स का जिक्र भी नहीं करना चाहिए, उसी को प्यार करते हैं. दोस्तों, यही तो हमारी दोनों की नोक झोंक तो होती रहेगी, लेकिन प्यार में आगे बढ़ना है तो मोहब्बत करना पड़ेगा. प्यार में इंतजार होता है, इंतजार में ही प्यार होता है. इसलिए हम सभी से गुजारिश करते हैं, जितना हो सके मरेपर्यंत आपण प्रेम करत राहा. हीच या गोष्ट आम्ही या कार्यक्रमातून सादर करतोय. मी पुढील कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना मी विनंती करतो की पुढील कार्यक्रम त्यांनी सुरुवात करावं. धन्यवाद सर. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.